मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंट मधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर आज आपण संतांचे विचार या सेगमेंटमध्ये संत तुकाराम गाथा यातील त्यांचा एक अभंग व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. अर्थ मराठी. तुकाराम महाराज असे म्हणतात की ज्या लोकांमध्ये अवगुण असतात त्यांची नेहमी फजितीच होत असते. ज्या भांड्यात पदार्थ असतो ते भांडे कोणत्या धातूचे आहे हे महत्वाचे नसून त्यातला रस फिका आहे की गोड हे महत्वाचे आहे. तांबे हे धातू पवित्र असते, पण तांब्याची वाटी विषाने भरलेली असेल तर त्याचे सेवन करणे हे अपायकारकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव असणे महत्वाचं आहे. त्याचं सोंग घेणे व्यर्थ आहे. अर्थ हिंदी. तुकाराम महाराज कहते हैं कि जिन लोगों में विकार होते हैं वे सदैव फंसते रहते हैं. जिस बर्तन में पदार्थ है वह बर्तन किस धातु का बना है यह महत्वपूर्ण नहीं है, बल्कि उसके अंदर का रस फीका है या मीठा है यह महत्वपूर्ण है. तांबा एक पवित्र धातु है, लेकिन अगर तांबे का कटोरा जहर से भरा हो तो इसका सेवन करना हानिकारक ही होता है. तुकाराम महाराज कहते हैं कि मन में भगवान के प्रति शुद्ध भावना होना जरूरी है, केवल दिखावा करना व्यर्थ है. अर्थ इंग्लिश. Tukaram Maharaj says that people who have demerits always faces embarrassment. The vessel in which substance is contained is made up of which metal is not important, but whether the substance contained in it is pale or sweet is important. Copper is sacred metal, but if copper bowl is full of poison, then to consume it is equally harmful. Tukaram Maharaj says that it is important to have pure feelings towards God in the mind. Just pretending it is useless. Ram Krishna Hari.